नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म सबमिट केल्यानंतर पेमेंटसाठी हा इश्यू येते आणि त्या बाबतीत खूप सारे विद्यार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. तर त्या संबंधी आत्ताच माझं TCS आणि KDMCचे जे ऑफिशियल आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. तर TCSचं असं म्हणणं आहे की हा इश्यू आहे तो आमच्या साईडने आहे, त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. तर तुम्ही निश्चिंत राहा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण बघा, आता आपल्याकडे फक्त 2 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे राहणार आहेत भरायचे. त्याच अनुषंगाने मी काय केलं तर पुन्हा KDMCशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या ऑफिशियलला ही विचारणा केली की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का नाही. तर त्यांचं सुद्धा असं आन्सर होतं की तुम्ही TCSशी कॉन्टॅक्ट करा. पण मी त्यांना सांगितलं मी ऑलरेडी TCSशी कॉन्टॅक्ट केलेला होता आणि ते बोलले की आम्ही रिझॉल्व्ह करू. पण आता इतके विद्यार्थी राहिले, जर रिझॉल्व्ह झालं नाही उद्यापर्यंत, म्हणजे तुमच्याकडे फक्त एकच दिवस राहतो, तर एका दिवसामध्ये किती जणांचे फॉर्म होतील भरून, मी असं त्यांना विचारलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही लवकरात लवकर करतो, होऊन जाईल. पण मी त्यांना डेट एक्सटेंड, म्हणजे लास्ट डेट आहे ती एक्सटेंड करण्यास सांगितलं आहे आणि त्याबाबत मी माझी क्वेरी सुद्धा त्यांना रेज करायला सांगितलं. पण ते बोलले की आम्ही लवकरात लवकर रिझॉल्व्ह करू आणि मग नंतर तुम्हाला आमचे जे सिनियर आहेत ते तुम्हाला उद्यापर्यंत सांगतील. पण माझा असा फर्म स्टँड होता की तुम्ही 2 ते 3 दिवस हा लास्ट डेट ह्या एक्सटेंड करा. ठीक आहे. तर ज्यांचा आता पेमेंटमुळे फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगा, मला कमेंटमध्ये सांगा किती विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी नंतर पुन्हा KDMCच्या ऑफिशियलला सुद्धा कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. किंवा मग तुम्ही ईमेल सुद्धा करायचा आहे. अदरवाईज ते लोक डेट हे एक्सटेंड करणार नाहीत. क्लिअर आहे. चला, थँक्यू.